विशेषतः अभिनय हे असं क्षेत्र आहे जिथे तुमच्या चेहऱ्याला एक वेगळं महत्व येत आहे. आणि जेव्हा असं होतं आणि इतका गॅप पडतो मध्ये काही महिन्याचा, मानसिकदृष्ट्या सुद्धा आपण तितकेच त्या शॉकमध्ये कोलमडलेलो असतो. हो. मग अशा वेळेस तुम्ही कसं डील केलं? ती भीती होती का कुठे ना कुठेतरी आपली ओळख दूर जाते की काय, किंवा अ, विसर पडेल की काय? अ, नाही खरं. माहीत नाही मी त्यावेळेला खूपच पॉझिटिव्ह होते. मी किंबहुना ॲक्सिडेंट झाला ना, हं. तर पहिले 2 तास मी बेशुद्ध होती. नंतर मी थोडी जागृत झाली. मी बघितलं सगळं आहे ना आपलं व्यवस्थित. बरं. असं हां. तन्मयीला विचारलं, "तनू माझे हात नीट आहेत ना?" "हो आई." असं तिचं ते "हो आई" म्हटल्यानंतर मी जरा हं. रिलॅक्स म्हटलं, "राम मामाचं कसं आहे व्यवस्थित?" "हो, हो, सगळं व्यवस्थित आहे. तू काळजी नको." हं. परत मी बेशुद्ध झाली. बरं. हां. आणि मग पहिल्यांदा मला त्रास कधी झाला, ते मला मानच हलवायची नव्हती 1 महिना. हां. तो सगळा कारण हे सगळं स्पायनल कॉर्ड आतमध्ये खरी घालून गोष्ट आहे. स्क्रू बी लावून मला असंच राहायचं होतं. डॉक्टरांनी कंपल्सरी सांगितलेलं, बापरे! हे हलवायचं नाही. आणि मी एवढी सतत हलणारी बाई. म्हटलं पण मग मला अ, माझ्या मुलांनी सगळ्यांनी असं एक स्क्रीन लावून दिला, एक स्टँड लावून दिला. तर ते मोबाईल खूप सिनेमा बघितले. हां. खूप सिनेमा आणि अजिबात मला आठवण नाही आली, की माझं काय होईल? अच्छा. हां. वाह! हे पण माझ्या ॲक्सिडेंटची बातमी पण मी 20-25 दिवसांनी दिली. हो. झालं, खरंय. झालं नाही दिली मी. हं, हं, हं. तर खूप सिनेमा बघितले, कोरियन ड्रामाज बघितले, तुर्की ड्रामा बघितले. काय बोलता? हां, मल्याळम सिनेमे. मग खूप मजा आली त्यात 6 महिन्यात. खरंय, मग खरंय. त्याच्यानंतर 6व्या महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये मी इथे आले आणि मला पहिला सिनेमा मिळाला. काय बोलता? हां, पण तो मस्त. हं, रांजाई म्हणून हं. आमचे राजन शंकर बने म्हणून. पण मी त्यांना सांगितलं, "सर जास्त हलता येणार नाही. मूर्ती आत्ताच ओली आहे." सगळं सांगितलं मी त्यांना. "काय नाही करायचंय तुम्हाला. तुम्ही त्या मुलीची मावशी आहात. हं, एका जागेवर बसायचं आणि बोलायचं. हं, हं, इकडून हं, तिकडे फक्त 1-2दा जायचं यायचं असं आहे." हं, म्हटलं, "चालेल." हं. तो सिनेमा केला, थोडा कॉन्फिडन्स वाढला. मग बॉस माझी लाडाची मिळालं. हां. मग अजून कॉन्फिडन्स वाढला. मग असं सुरू झालं. पण किती सगळ्यांनी छान. माझी पहिल्या 2 वर्षात खूप काळजी घेतली हां. खूप मस्त. अजूनही घेतात. कारण तुमचं व्यक्तिमत्व पण हां. इतकं बोलकं आणि इतकं एक्सप्रेसिव्ह आहे ताई. म्हणजे मी तुमच्याशी बोलता बोलता तुमचा चेहरा मी हं. थोडा हे करते ऑब्झर्व्ह, आणि इतक्या सगळ्या गोष्टी इतक्या छान तुम्ही एक्सप्रेस करतायत ना, की साहजिकच कोणालाही वाटेल की अरे इतका चांगला कलाकार, इतका मोठा हिरा आपण का गमवावा किंवा का त्याला दूर करावं. आणि खऱ्या अर्थानं तुमच्यातली जी जी पॉझिटिव्हिटी आहे तीच तुम्हाला खूप छान उभं करते. सो जेव्हा असा आपल्यावरती प्रसंग येतो, कठीण काळ येतो, तेव्हा खरं तर ना आपल्या जवळपास जी आपले आपण ज्यांना मित्र म्हणतो किंवा आपले शुभचिंतक म्हणतो, त्यांची खरी ओळख आपल्याला हो, कळते. हो, हो. आणि अशाच ह्याच्यामध्ये एक तुमची पोस्ट होती ज्यामध्ये अशोक सराफ सर आणि निर्मिती मॅम यांचा तुम्ही फोटो पोस्ट केलेला, छान लिहिलं होतं. सो हां. या काळामध्ये सिनेक्षेत्रातली अशी कोणकोणती मंडळी होती? कसे अनुभव आले? आणि असा कुठला क्षण आला का, की अरे एक अशी जवळची व्यक्ती की जिनं विचारणं गरजेचं होतं, पण तिने विचारलं नाही, असा पण काही प्रसंग आला का? नाही, नाही. असं काहीच नाही. हां. मला सगळ्यांचे फोन आले. हं, ज्यांना यायचं जमलं ते आले. हं. म्हणजे हे तर माझ्यासाठी सगळ्यात ग्रेट होतं, की मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. अरे वाह! हां, म्हणजे माननीय उद्धव ठाकरे येस. त्यावेळेला म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष नाही फोन केला. त्यांच्या ऑफिसमधून ऑफिसमधनं फोन फोन आला, आला. की "मॅडम तुम्ही कशा आहात? साहेबांनी विचारलंय, तुम्हाला काही मदत लागली तर सांगा आणि तुमच्या चौकशीसाठी महापौर येतायत." ओह! ओके. आणि लिटरली महापौर मॅडम, पेडणेकर मॅडम, किशोरी पेडणेकर. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्यासोबत अजून एक नगरसेविका सिंधुताई आणि 4 त्यांचे ते बॉडीगार्ड हो. असे सगळे नाशिकला आले ओह! बरं. बघायला. मग हे माझ्यासाठी म्हणजे आणि मला पहिल्यांदा वाटलं, "अरे, आपण एवढे फेमस आहोत." म्हणजे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून हो, विचारणा झाली. हो. मदतीची गरज नव्हती कारण सगळं मी मॅनेज करू शकले होते. कारण इंडस्ट्रीनीच दिलंय एवढं. तर काय झाला 4-5 लाखाचा खर्च तो तेवढा मी मॅनेज केला. केला. अजून लागलं असतं तर कदाचित मी मागितलं असतं मुख्यमंत्र्यांना, पण मला गरज नाही भासली. हं, त्याच्यानंतर अशोक सराफ मामा आले. हं.
निर्मितताई आली, खूप हसवून गेले दोघही जण. मामाने त्यांचा अनुभव सांगितला. त्यांचा पण वयाच्या 36व्या वर्षी मोठा ॲक्सिडेंट झालेला. सेम. अच्छा. हां. तर ते म्हणाले, "काही नाही, तू फक्त पॉझिटिव्ह राहा, काही होत नाही आणि तब्येतीची काळजी घे. सगळं आपलं शरीरच म्हणे आपल्याला भरून काढतं." खूप हसवलं. भरत जाधव आला. अरे वा. मला ते आश्चर्यच वाटलं. तो आला, त्याचा काहीतरी नाशिकला प्रयोग होता का काय? नाही, त्याला कळलं तेव्हा पहिले फोन आला त्याचा मला. काय झालं तुला? अ, कुठे गेलेलीस धडपडायला वगैरे, वगैरे. म्हटलं, "नाही, अरे बरी आहे मी." बरं. आणि मग लगेच 3ऱ्या का 4थ्या दिवशी तो बघायलाच आला मला. त्याने पण जवळ-जवळ 1.5-2 तास हसवून गेला तो. कुठले-कुठले किस्से सांगून हसवून गेला. त्याच्यानंतर माझ्या सीरियलमधले शशांक केतकर आला, प्रियंका तेंडुलकर आली, सुमित भोगसे आला, विद्या आली करंजीकर, खूप जण आले. तर मला सगळ्यांची नावं नाही आठवत आहे. खरं आणि पण माझा हां. ग्रुप जो आहे एकता संघ, हं. सगळे संदेश बरं. जाधव, सुनील जाधव, विजय निकम, अनुपमा, हे सगळे, हे तर माझे जवळची लोकं होती. पण म्हणजे तुमचे मेडिसिन चालू होते, पण या माणसांकडनं जे हां. तुम्हाला हसवलं गेलं, ते एक वेगळं ते खूप तुमच्यासाठी औषध वेगळं. होतं. आणि येऊन असं हे नाही, "अरे कसं झालं?" वगैरे हं. नाही. येऊन फक्त हसवून हस जायचंय मला. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे मी बी-एड झाल्या-झाल्या जेव्हा पहिल्यांदा भांडूपच्या अहिल्या विद्यालयात हां. शिक्षिका म्हणून लागले. हां. म्हणजे माझं वय काय असेल, 22 वगैरे असेल हां, तेव्हा. हां. हं, हां. हं. एकच वर्षाचं बी-एड होतं ना. हं. 21व्या वर्षी हे झालं बी-एड. हां. 22 वर्षाची मी गेले हं. आणि 3 वर्ष मी त्या शाळेमध्ये शिकवलं. हं. 7वी, 8वी, 9वी, 10वी. हं. हां. तेव्हा मोठी त्या प्रायव्हेटमधली मोठी. ती मुलं मला बघायला आली. ओह! नाही, मी 22 वर्षाची तेव्हा माझी पोरं तेव्हा काहीतरी 12 वगैरे वर्षाची होती. असतील. बरोबर. हां. तर ती सगळी आता मला इतकी मोठी मंडळी दिसली. सगळे बापे, मोठे-मोठे बापे झालेले असे. बस करून आले गं. ते प्रेम आहे. जवळ-जवळ 18 ते 19 मुलं, मुली हो. मला भांडूपहून भेटायला. मग तो एक प्रसंग इतका हे होतो, की अरे आपल्याला काय मुलं विसरली कमवलंय? नाही. खरी गोष्ट आहे. मुलं विसरली नाही. हं. मग त्यांनी पण काय-काय घेऊन आले बापरे! आणि प्रत्येकाने मला काही-काही हे बक्षीस काय म्हणतात त्याला, प्रेझेंट. कोणी साड्या आणल्या, कोणी खाऊ आणला, कोणी काय, 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 इतकं प्रेम. मालाडमधला माझा जो हं. पी उत्तर विभागाचा ज्यांची मी नाटकं बसवते, तो सगळा ग्रुप आला. तर खूप जण आले. हं. आणि फोन तर अगदी सगळे. प्राजक्ता माळीपासून सगळ्यांचे फोन आले. मग प्राजक्ता माळी तर, "नाही, नाही, तुला मी तुला काहीतरी पाठवते. खूप त्याचं हे कर, नाही म्हणू नकोस." तर तिने मला काही पैसे पाठवले पोरीनी. ओह! ओके. हां, म्हणजे खूप हळवी आहे ती पण. हं. सो ते अ, असे खूप जण आहेत ज्यांचे मला खरी फोन गोष्ट. आले, मेसेजेस आले. काही जणांना भीती वाटली फोनवरही बोलू शकेल की नाही, तर मेसेज पाठवले. सगळ्यांना उत्तर देता नाही आली मला. काही बरोबर. राहिलेत. त्यांना आता सांगते, की तुमच्या सगळ्या त्या शुभेच्छांमुळे माझे ते 6 महिने मस्त मी उठून उभी राहिले. ते केवळ तुमच्या प्रेमामुळे. वाह! खरंय, खरंय. आणि मला असं वाटतं कुठल्याही कलाकारासाठी हीच मोठी संपत्ती आहे, हो, जी येस. कितीही पैसे देऊन विकत नाही घेऊ नाही, नाही, शकत. नाही. ही म्हणजे आपण किती श्रीमंत आहे मला त्या 6 महिन्यात कळलं.